पण काळ पडता असतो तेव्हा भविष्यकाळ चढता असतो. म्हणजे पडलेला असतो, आपण त्या पडलेलं नाहीच आहोत, आपल्यात गद्दारी केली गेली. तो चढतो आणि जो चढलेला असतो तो पडत असतो. त्याच्यामुळे जो चढलाय तो पडणार आणि त्याला पाडणारच या निश्चयाने तुम्ही आलेला. काही दिवस आता राज्यामध्ये कुटुंब संवादाला सुरुवात केली. कोकण किनारपट्टी झाली, आता मराठवाड्यात जाईल. असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात फिरली. एक चित्र नक्की बघतोय की महाराष्ट्रामध्ये ह्या चोरबाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांच्या विरुद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर चीड आहे, भयंकर संताप. आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की जसे की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आलात, मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काय चाललेलं आहे गुंडागर्दी आणि फोडाफोडी, तुम्ही जे काय तुमचं आयुष्य खर्ची घातलं ते यासाठी केला होता, अट्टाहास म्हणून घातलं होतं का? तुम्ही सगळं काय घरदार कुटुंब त्याच्यावरती निखारे ठेवून पक्षवाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सतरंजा उचलायला लावून तुमच्या डोक्यावरती हे जे उपरे बाजार भुंगे बसवले जात आहे हे तुम्हाला मान्य आहे का? नाही. तुमचं हिंदुत्व, हे जे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे भाडोत्री, हे भाडोत्री हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? कारण कालच राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल तर तसं द्यायला पाहिजेच होतं. आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो हातोडा आपल्या निकालाच्या वेळेस मारतील अशी मला खात्री आहे तो आत्ताच त्यांनी मारला. एकदा चोराना म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली. चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोराने त्या काळामध्ये अनेक चोरांना चोरून दिलं. पण ही खरी गोष्ट आज मी कुठेतरी वाचली. चोरच न्यायाधीश झाला. भास्कर चॅनलवाला माझ्या मनातली गोष्ट नाही की त्यांनी खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला. न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर सगळ्या चोर सुट्टीवरती होतं आणि या सुट्टी काळामध्ये जैद झाला. आणि नंतर कळलं की अरे झालं कसं, त्याला बोलवलं, त्यांनी कबुली दिली की मी चोरांना सोडलं आणि काय मातून चोराकडे सोडल्या, पण त्याने बलात्कार, दरोडे, खून बिन केलं तर अशाला मी सोडलं नाही. निदान तेवढी तरी एक नैतिकता त्या चोरात होती. आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्षात राहिलेली नाही. तुमचा ढवळ्या सगळं काय आहे की आपल्या देशामध्ये तर इतर प्रादेशिक पक्ष इतर प्रदेशात मारतीलच, राजकारण हरवतीलच, पण महाराष्ट्रामध्ये ही मीड मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आलात. तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद तर देतोच. पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत, आता तुम्ही म्हणालात की शिवसेनेत परत आला, तुम्हाला कोणालाही शिवसेनेत आल्याचा पश्चाताप होणार नाही. मी ग्वाही देतो, खात्री देतो.